आज आहे ना, मी फक्त सकाळी उठलो आणि मी असंच काहीतरी स्क्रोल करत होतो. मी माझा फोन साईडला ठेवून दिला आणि माझा मित्र मला सांगायला लागला की मुंबईमध्ये ना एक कांड झाला आहे. मेट्रोमध्ये कोणाला तरी काहीतरी केलं आहे आणि खूप भयंकर होतं ते. म्हणजे मी फक्त ऐकलं आणि माझी फाटली. मी त्याला बोललो, मला सांगू नको काय झाले ते आणि मला दाखवू पण नको. इव्हेंच्युअली एक 10 मिनटानंतर मी माझा फोन चालू केला आणि मला पहिलीच पोस्ट ती आली. मी मेंटली डिस्टर्ब झालो आणि त्याच्यानंतर ना असंच ब्रेन स्ट्रॉमिंग चालू केलं की आधीची लोकं एवढी सुखी का होती. ही ना फुकटची इन्फॉर्मेशन जी आपल्याला भेटते ना, म्हणजे ठीक आहे फुकटची नाही बोलू शकत, आपण जागृत होतो या सगळ्या गोष्टींमुळे, पण खूप अति स्टोरीज अति इन्फॉर्मेशन आपल्याला भेटतात, जेणेकरून आपलं डोकं आधीच भसं आहे, अजून त्याचं भसं होतं आहे. तर आधीची लोकं का अशी शांतपणे राहायची, नेचरमध्ये राहायची, आयुष्य खूप मोठी जगायची. इथं आधीच आपल्याला आयुष्यामध्ये टेन्शन आहेत, अजून दुसऱ्यांची टेन्शन घेऊन आपण आपलं डोकं भसं करतो. ते तो गडावरचा प्रकरण काय चालू आहे काय माहिती, पण या सगळ्या गोष्टींमुळे वेगळं डोपामाइन भेटतं आहे, ते चुकीचं आहे. एन्झायटी आहे, भरपूर काय काय. माझ्या डोक्यात हा विचार आला होता, त्यामुळे फक्त शेअर करतो. बघा पटतंय का.